तर हॅलो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे एनर्जी. जो नेक्स्ट टॉपिक आहे आपला वर्क. नंतर एनर्जी खूप सिम्पलसा कन्सेप्ट आहे. बघा कसं आता तुम्ही ॲड वगैरे बघितलं असेल ही की मुलं ग्राउंडवर खेळत असतात आणि मग काय करते, हा सूर्य त्याच्यामधली पूर्ण एनर्जी काढून घेते. पूर्ण एनर्जी काढत्याचा अर्थ काय करते, यांना काय करतो तो थकवते. यांना काय करते, थकवते या मुलाला. किंवा तुम्ही एका ठिकाणी आराम करत असणार आणि मग जास्त ऊन आली तर काय होते, परत हा काऊन जाते, थकते बिचारा. दुसरी गोष्ट, तुम्ही कंटिन्युअसली बॉलवर फेकत आहे, कॅच खेळत आहे. बॉल फेकला, इथे कोणतरी कॅच पकडली, परत एकदा राऊंड घेतला, परत बॉल फेकला, कॅच केली, बॉल फेकला, कॅच केली. काय झालं, तुम्ही असं बऱ्याच वेळा केल्यानं काय होते, माणूस परत एकदम थकून जाते. आता एकदम थकते याचा अर्थ काय, तर मी प्रत्येक वेळा म्हणतो की एकदम थकते. बरं, एक्झाम्पल समजून घ्या की तुम्हाला घरच्यांना काम सांगितलं काहीतरी की एखादी वस्तू दुकानातून घरी घेऊन यायची. मग तुम्ही घरून निघाले, वस्तू उचलली, घरी आणली. परत तेच काम सांगितलं, परत घराच्या बाहेर गेले, वस्तू आणली, परत आणली घरात. असं तुम्ही 5-6 वेळेस केलं. मग तुम्ही काय म्हणता की आता मी थकलो, आता मी काम करत नाही, कारण काम करायची काहीही एनर्जी राहिलेली नाही. आता एनर्जी म्हणजे मग काय झालं, काम करायची एनर्जी का बरं नाही राहिली, सुरुवातीला तर होती. पहिले जेव्हा खेळायला लागला होता, सुरुवातीला स्टार्टिंगला खेळताना, एकदम सुरुवातीला स्टार्टला तरी मस्त खेळला, पहिले 10-15 मिनटं, अर्धा घंटा, 1 तास, तेव्हा तर लय खेळायची इच्छा होती. मग काही वेळ खेळल्यानंतर काय झालं, थकला तो. आता खेळायची इच्छा नाही. का बरं, कारण जी त्याची काम करायची कॅपॅसिटी होती ते काय झाली, कमी झाली. जे म्हणतो ना आपण इच्छा, काम करायची ताकद, काम करायची कॅपॅसिटी, ती काय झाली, कमी झाली. का बरं कमी झाली, कारण काम करू तुमच्या अंगातली काहीतरी एनर्जी खर्च झाली. आणि ती एनर्जी कुठे खर्च झाली, काम करण्यात खर्च झाली. एनर्जी म्हणजे काय झालं, एनर्जी अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपण काम करू शकतो. सो एनर्जी कॅन बी डिफाईन्ड ॲज एनर्जी, इट इज द कॅपॅसिटी, इट इज द capacity to do work, to perform work किंवा to do work. आता यालाच आपण दुसऱ्या पद्धतीने म्हणू शकतो. दुसऱ्या पद्धतीने काय म्हणू शकतो, आताच आपण काय म्हटलं की जेवढं तुम्ही काम केलं त्या कामासाठी काय गेली, वाया एनर्जी गेली. जेवढं जास्त काम करत राहाल तेवढं तुम्ही एनर्जी खतम करत होईल. आणि एनर्जी एक वेळा असं होऊन जाते की आपल्या अंगातली पुरी एनर्जी खतम झाली. मग जर आपल्याला कोणी काम सांगितलं तर आपण काम करत नाही, म्हणतो आता मी लय थकलो, आता मी काम करत नाही. तोच आहे कन्सेप्ट थकल्याचं. म्हणजे तुमची एनर्जी गेली कुठं, काम करण्यात गेली. मग मी त्याला असं पण म्हणू शकतो की एनर्जी इज मॅथमॅटिकली, म्हणजे इक्वेशननुसार मॅथमॅटिकली स्टोर्ड वर्क. म्हणजे तुमच्या अंगात जेवढी काम करायची ताकद आहे तेवढीच तुमच्या अंगात काय एनर्जी आहे. म्हणजे असं समजून घ्या, तुमच्याकडे पैसे आहेत, ते समजा तुमच्याकडे आहे 100 रुपये उदाहरणार्थ, ठीक आहे. आणि तुम्हाला घ्यायचं एक चॉकलेट, ठीक आहे. ते चॉकलेट जवळपास सगळ्यात माहिती असणं असे, तुम्हाला घ्यायचं आहे चॉकलेट, ओके. आता हे चॉकलेट तुम्हाला घ्यायचं आहे. हे एक चॉकलेट आहे 5 रुपयाचं, ठीक आहे. आता हे चॉकलेट घेणं म्हणजे तुमचं काय झालं, वर्क. चॉकलेट विकत घ्यायचं तुमचं काय झालं, वर्क. आणि तुमच्याकडून जेवढे रुपये मायनस होणार ते तुमचे काय झालं, एनर्जी. मग आता बघा किती सोपं आहे. तुम्ही जेवढ्या वेळेस 5 रुपये खर्च कराल, समजा आता एक वेळा घेतलं तर 5 गेले, आणखी दुसऱ्या वेळा घेतलं आणखी 5, तिसऱ्या वेळा असं कंटिन्यू घेत गेलं, कधीपर्यंत 20 चॉकलेट घेतले तर हे काय झालं, 20 वेळा तुमची 5 रुपये गेले जवळून, म्हणजे पूर्ण किती झाले, 0 झाले. साधी गोष्ट, एनर्जी म्हणजे हे तुमचं 100 रुपये, वर्क म्हणजे तुमचं चॉकलेट. तर तुमची एनर्जी कुठे वेस्ट झाली, वर्क करण्यात. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, जेवढे तुमच्याजवळ रुपये होते तेवढे रुपये तुमच्याकडे काय आले, चॉकलेट आले. तर एनर्जीला आपण आणखी एक डेफिनेशन म्हणू शकतो की amount of work done on a body is
स्टोर्ड ॲज एनर्जी. ठीक आहे. याचा अर्थ काय झाला, म्हणजे जेवढे तुम्ही चॉकलेट विकत घेतले एवढं तुम्ही वर्क केलं, तर केवढे चॉकलेट विकत घेतले, 100 रुपयाचे. तर तुमच्याकडे सध्या 100 रुपयाची एनर्जी काय आहे, स्टोर्ड आहे. स्टोर्ड आहे म्हटलं. आधी काय होते, 100 रुपये कॅश होते, आता काय स्टोर्ड आहे तुमच्याकडे. म्हणून एनर्जीला मी एकदम सिंपल भाषेमध्ये म्हणू शकतो की काम करायची ताकद असणं किंवा कॅपॅसिटी असणं म्हणजे एनर्जी झालं, किंवा ते एनर्जी कशाच्या बरोबर आहे, वर्कच्या बरोबर आहे. सो त्याला म्हणतो आपण एनर्जी. इथं आपण लिहू शकतो डायरेक्टली, हे पण म्हणू शकतो डायरेक्ट की वर्क इज इक्वल्स टू एनर्जी. जेवढं तुम्ही काम करणार ते कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये कशामध्ये सेव्ह राहणार, एनर्जीच्या मध्ये सेव्ह राहणार. एनर्जी, वर्क इज इक्वल्स टू एनर्जी. आता एनर्जी नॉर्मली आपण जे शिकतोय त्याच्यामध्ये 2 प्रकारची एनर्जी आपण शिकणार आहे आज म्हणजे या 9 क्लासमध्ये. पहिले आहे कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, हा शब्द आहे कायनेटिक. कायनेटिकचा साधा सोपा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपण शिकलो आहे मोशन. ठीक आहे. कायनेटिकचा बेसिक अर्थ का समजून घ्यायचा, मोशन. आता मोशन म्हणजे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे गती. मग एखादी गोष्ट जर गतीमध्ये असेल त्याच्याकडे जी एनर्जी असेल त्याला आपण काय म्हणतो, कायनेटिक एनर्जी. कुठलीही वस्तू जे काय गतीमध्ये आहे त्याला काय असेल, कायनेटिक एनर्जी. परत लक्षात ठेवा, ज्या गोष्टीला मास नाही त्याला गती असून काही फायदा नाही, कारण दिसणारच नाही, माहीतच नाही. तर कुठल्याही वस्तूला नेहमी मास असतेच आपल्यासाठी. आणि मासला जर गती असेल त्याला आपण काय म्हणतो, मोशन. आणि मोशनसोबत काय असते, हमेशा एनर्जी असते. आता सिंपलचा कन्सेप्टचा क्रिकेटचा बॉल आहे. क्रिकेटचा बॉल आहे, तुम्ही क्रिकेटचा बॉलिंग केली, त्याला काय आलं, फोर्स लागल्यामुळे काय आलं, एक मोशन आलं. मोशनमुळे बॉल आला आणि या बॉलनं काय केलं, स्टंपला हिट केलं. ते हिट करायची त्याच्याकडे काय होती, एनर्जी होती. तर कुठली एनर्जी, कायनेटिक एनर्जी. तुम्ही सायकल चालवताय, तुम्ही सायकल चालवता फास्ट सायकल चालली एकदम, तर तुमच्याकडे काय आली, आता कायनेटिक एनर्जी आली. तुम्ही बॅटिंग करताय, बॉल आला, इथे टच झाला बॅटला, बॅट इकून आली, टच झाली, इथे काय झालं आपलं कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, जे आपण लास्ट लेक्चरमध्ये लास्ट चॅप्टरमध्ये बघितलं होतं. कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम झालं. कन्झर्वेशन मोमेंटम झालं याचा अर्थ काय, काहीतरी वेलोसिटी याला लागली, आता परत वेलोसिटी आली, फोर्स आली रिझल्टंटमध्ये. तर जे काही फोर्स आला ते कशामध्ये कन्वर्ट झालं, मोशनमध्ये. मोशन असला म्हणजे कुठली एनर्जी, कायनेटिक एनर्जी. तर साधी सोपी डेफिनेशन काय कायनेटिक एनर्जीची, कायनेटिक एनर्जीची साधी डेफिनेशन काय, ही एनर्जी कशामध्ये, एनर्जी कॅरीड बाय मूविंग ऑब्जेक्ट है ना, इज कायनेटिक एनर्जी. एवढं सोपं आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट जर मूव्ह करत असेल, मूव्ह करत आहे म्हणजे मोशनमध्ये आहे, तर त्याच्याजवळ काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी. मोशनमध्ये आहे, कायनेटिक. एकदम सिंपल. मोशनमध्ये आहे, कायनेटिक. मोशनमध्ये आहे, कायनेटिक. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. चला आपण आता त्याचं काय काढू, एक एक्सप्रेशन काढू. एक्सप्रेशन म्हणजे काय होते, त्याचं इक्वेशन काढायचं आपल्याला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय काढू, याचं इक्वेशन काढू की आताच काढायचं कंटिन्यू. एक काम करू, ट्राय करू आपण की आताच निघेल. थोडंसं याच्यामध्ये हँग आला आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट आपण काढायचं इक्वेशन, एक्सप्रेशन. सो एक्सप्रेशन काढू. आता एक्सप्रेशनसाठी आपल्याला काय लागेल, बेसिक काहीतरी कंडिशन लागेल. तर बेसिक कंडिशन आधी आपण ॲज्युम करून घेऊ. एकदम सिंपलच्या कंडिशन आहे. सो लेट्स ॲज्युम काय ॲज्युम करायचं की मास ऑफ ऑब्जेक्ट काहीतरी ठेवायचं. मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू स्मॉल एम. ठीक आहे. इनिशियल वेलोसिटी 0 पकडायची. ठीक आहे. इनिशियल प्रॉब्लेम येत आहे. इनिशियल वेलोसिटी काय पकडायची, 0. कारण की आपण काहीतरी डिराईव्ह करतो, डिराईव्ह करताना रेस्टपासून सुरुवात केलं बरं राहते. सो इनिशियल वेलोसिटी u इक्वल्स टू 0 ॲज्युम केला आपण. ठीक आहे. याचं ॲक्सेलरेशन पण पकडून घेऊ काहीतरी आपण. लेट्स से ॲक्सेलरेशन
ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू ए, मास आहे, वेलोसिटी, ॲक्सलरेशन आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याकडे सिंपल इक्वेशन आहे बाय न्यूटन्स सेकंड लॉ किंवा बाय न्यूटन्स इक्वेशन म्हणू शकता तुम्ही. सो बाय न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, बाय न्यूटन्स लॉ ऑफ मोशन आपण शिकलो फोर्स काय असते. फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सलरेशन, बरोबर. आणि आपल्याकडे वर्क माहीत आहे, आपल्याला काय काढायचं आहे, एनर्जी काढायचं आहे. कुठली, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू काय असते, वर्क. आणि वर्क इक्वल टू काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, कारण की वर्कची डेफिनेशन काय, फोर्स लावल्यावर जर बॉडीमध्ये डिस्प्लेसमेंट झालं त्यालाच आपण काय म्हणतो, वर्क. तर आता आपल्याकडे फोर्सची व्हॅल्यू माहिती आहे की ते फोर्स किती आहे, मास इंटू ॲक्सलरेशन. काही प्रॉब्लेम नाही. आता एस पाहिजे, डिस्टन्स काढू आपण. त्यासाठी आपण यूज करू काही इक्वेशन. ठीक आहे, याला आपण ठेवू आपल्या नॉलेजमध्ये. हे असं पहिलं इक्वेशन आहे. सो लेट्स सी कुठल्या इक्वेशनमध्ये, फ्रॉम न्यूटन्स सेकंड इक्वेशन किंवा न्यूटन्स इक्वेशन म्हणा सरसं, फ्रॉम न्यूटन्स सेकंड इक्वेशन किंवा सेकंड इक्वेशन ऑफ मोशन म्हणा. सेकंड इक्वेशन न्यूटनचं इक्वेशन माहिती आहे ना काय आता, काय न्यूटनचं इक्वेशन. एस पाहिजे आपल्याला, तर एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ठीक आहे. मग आता आपलं ऑलरेडी माहिती आहे की यू किती आहे, यू आपल्याकडे आहे 0. यू इक्वल टू 0 पुट करायचे, तुम्हाला एस काय मिळाल, एस इज इक्वल्स टू 0 इंटू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. इथून तुम्हाला काय भेटलं समोर की एस इज इक्वल्स टू 0 इंटू टी, 0 झाला, तर हा काय झाला, हाफ ए टी स्क्वेअर. ठीक आहे. एसची व्हॅल्यू भेटली आपल्याला हाफ ए टी स्क्वेअर, काही प्रॉब्लेम नाही. हाफ ए टी स्क्वेअर भेटलीच आहे, नो प्रॉब्लेम. आता नेक्स्ट आपण वर्क काढून घेऊ. वर्कचं फॉर्म्युला काय होता, मास इंटू ॲक्सलरेशन. आता लिहून मास इंटू ॲक्सलरेशन. थोडंसं हँग होत आहे हे, असा काय प्रॉब्लेम आहे का माहीत नाही. कमॉन. ओके, ठीक आहे. हे झालं आपलं मास इंटू ॲक्सलरेशन. तर आपल्याकडे बघा फोर्सचं एक नवीन इक्वेशन भेटलं, एफ इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सलरेशन हे आपल्याकडे आहे. आणि डिस्टन्स किती भेटला आता, हाफ ए टी स्क्वेअर. आता आपल्याला काय पाहिजे, फक्त वर्क डन. सो वर्क इज इक्वल्स टू काय होतं, एफ इंटू एस. सो एफची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे, मास इंटू ॲक्सलरेशन. एस किती आला, हाफ ए टी स्क्वेअर. सो देअरफॉर आपल्याला वर्क भेटलं. वर्क किती आहे लिहू शकता तुम्ही, वर्क इज इक्वल्स टू मास 1/2 ऑलरेडी आहे इथे, काही प्रॉब्लेम नाही. मास आहे, इथे पण ॲक्सलरेशन आहे, इथे पण ॲक्सलरेशन, तो झाला ॲक्सलरेशनचा स्क्वेअर आणि टी स्क्वेअर. तर याला आपण फायनली काय असं लिहू शकतो शॉर्टकटमध्ये, डब्ल्यू इज इक्वल्स टू हाफ एम टू ए टीचा स्क्वेअर. आता बघा मला इक्वेशनमध्ये ए किंवा टी ठेवायचं नाही, कारण की जर तुम्हाला आठवत असेल आपण जे मोशन शिकत होतो त्यामध्ये एखाद्या व्हॅल्यूसाठी ॲक्सलरेशन काढणं डिफिकल्ट गोष्ट आहे. टाईम काढू शकतो आपण, टाईम मेजर करू शकतो, पण ॲक्सलरेशन काढणं काय डिफिकल्ट आहे. त्यासाठी आपण ॲक्सलरेशन सध्या काही काढू नये, त्यापेक्षा आपण काय करू, ॲक्सलरेशनला रिप्लेस करू. कशाने रिप्लेस करायचं त्याच्यावर फोकस करू आपण. ओके 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 ठीक आहे. आपण ॲक्सलरेशन रिप्लेस करू. रिप्लेस कशाने करायचं आहे बघा, हे इक्वेशन लक्षात ठेवा, डब्ल्यू इज इक्वल्स टू हाफ एम ए टी स्क्वेअर. मग आता आपण काय करू, युजिंग फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, मोशनचं फर्स्ट इक्वेशन यूज करा. काय मोशनचं फर्स्ट इक्वेशन, व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी जर आठवत असेल तर. आणि यू किती आहे, यू तर आपला 0 आहे, यू झाला 0 म्हणजे हे टोटल 0 झालं. देअरफॉर आपल्याला काय भेटलं, व्ही इज इक्वल्स टू ए टी भेटलं.
एटीची व्हॅल्यू किती आली व्ही, पण मला काय पाहिजे एटी स्क्वेअर, दोन्ही साईडला स्क्वेअर करतो तर व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू काय भेटलं एटीचा स्क्वेअर. आता हीच व्हॅल्यू काय करायची इक्वेशनमध्ये पुट करायची. सो देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल्स टू हाफ एम आणि एटीच्या स्क्वेअरच्या जागेवर किती आहे व्ही स्क्वेअर आहे, सो इट इज व्ही स्क्वेअर. बघा काय केलं समजलं का, हे एटी स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती इथे पुट केली आपण वापस, काय ती व्ही स्क्वेअर. कारण की वेलोसिटी मोजणं सोपं आहे. आपल्याकडेच्या स्पीडोमीटरवर पण आपण काय करू शकतो वेलोसिटी मोजू शकतो. तर वेलोसिटी मोजणं सोपं आहे म्हणून आपल्या इक्वेशनमध्ये मास आणि वेलोसिटी जर असेल तर काय झालं कायनेटिक एनर्जी. का बरं कायनेटिक एनर्जी, कायनेटिक म्हणजे होते मोशन, मोशन आहे म्हणजे काय वेलोसिटी आहे. सो देअरफॉर आता आपण म्हणू शकतो वर्क म्हणजेच काय होतं कायनेटिक एनर्जी. सो देअरफॉर कायनेटिक एनर्जी कशाची आहे मूव्हिंग बॉडीची, सांगायची गरज नाही की मूव्हिंग आहे. कायनेटिक म्हणजेच काय होते मूव्हिंग. सो हाफ एम व्ही स्क्वेअर, दिस इज युअर एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. तरच आपण काय म्हणू आता जर लिहायचं असेल तर की कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी it is kinetic energy gained by body, gained by an object is the amount of work, is the amount of work done on the object, डन ऑन द ऑब्जेक्ट. तुम्हाला वाटत असेल की परत सरनं काय लिहिलं आहे, परत तेच सांगतो मी की काम केलं म्हणजे काय होते एनर्जी खर्च होते. पण ती एनर्जी खर्च होते म्हणजे कुठे गेली तुम्ही त्यात काम केलं ना. जसे आपले 100 रुपयाचे आपण काय केले 5 रुपयातून चॉकलेट खरेदी केले तर ते झालं काय 100 रुपये वेस्ट गेले आहे का नाही. ते 100 रुपयाचे तर काय बनले चॉकलेट बनले. इथं पण काय झालं काम झालं आहे कुठलं हे वर्क झालं आणि ते वर्क कुठे बदललं तुमचं दिस अमाऊंट ऑफ वर्क चेंजेस टू कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी समजलं असेल, डेरिव्हेशन पण समजलं असेल. फक्त लक्षात ठेवा कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन करताना आपण इनिशियल वेलॉसिटी काय घेतली आहे 0. आपण हमेशा रेस्टपासून सुरुवात केला आणि याला सॉल्व्ह करायला कायनेटिक आहे म्हणजे मोशन आहे, मोशन आहे म्हणजे इक्वेशन ऑफ मोशन यूज केलेले आहे. एवढं सिम्पल आहे, त्याच्यावर फोकस करा. ठीक आहे. तो तुम्हाला आवडलं असेल समजलं असेल, जर आवडलं असेल आणि समजलं असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया आपण पोटेन्शियल एनर्जी. थँक्यू.